आपण संदीप भाऊ काका आपण या ठिकाणी सोमतवाडीच्या वड्यामध्ये आपण उभा आहोत। खरं तर या ठिकाणी या रस्त्याची जुन्नर ते आपथळे ते जुन्नर ते आंबोली जुन्नर ते घाटघर या रस्त्यांची फार दुरावस्था झाली आहे। असं समजतंय का या रस्त्याचा ठेकेदार बेलेकर स्वपन बेलेकर आणि दुर्गा बेलेकर यांच्या नावाच्या काही कोटी रुपयाची ही कामं आहेत आणि त्यांना आम्ही फोन केला होता की तुम्ही हे खड्डे बुजवून घ्या। त्यांनी इथं मोरू मारून टाकला म्हणून तुम्ही काय करा या ठिकाणी मी खरं तर या स्वपन बेलेकर आणि खरं तर या ठिकाणी दुर्गा बेलेकरचा मी या ठिकाणी निषेध करतोय की अत्यंत मूर्खपणाचं लक्षण आहे। आज यांनी या मोरीचं काम केलेलं आहे। या मोरीचं काम केलं असताना या ठिकाणी हे इथे काय याला हे खड्डे भरताना आले का इथे बिले काढून का हे मोरीवरती खरं तर या ठिकाणी कडक करून टाकला पाहिजे। अशा प्रकारची माणसांची या ठिकाणी वर्तन होते। आज खरं तर आम्ही मागे बातमी केली खानगावची त्या खानगाव पैसे आधीच रस्ता आहे आणि अशा प्रकारचं हे अत्यंत मोठं काम आहे आणि म्हणून या ठिकाणी या निषेध करतो आणि मूर्खपणाचं लक्षण आहे। आपण बघू शकता मोटरसायकलनी चालता येत नाही माणसाला चालता येत नाही अशा प्रकारचा मूर्खपणाचं लक्षण हे खरं तर बेलेकर ठेकेदाराचा मी निषेध करतोय। त्या ठिकाणी हे मावळात येणारी कामं 5 कोटी 10 कोटी मूर्खपणाचं लक्षण साहेब आतापर्यंत मनकेचा आजारी पेशंट आमच्याकडे त्रास व्हायला लागलाय लय बेकारी झाली रस्त्याचं काम कधी व्हायचे हे आडावरट केलीच पाहिजे आमचं वाघोली शिक्रापूर हाच प्रकारे अहो हे निवड बोगस आहेत हे ठेकेदार फक्त बिला काढणार अधिकाऱ्यांना मॅनेज करणार कुणाचं लक्ष नाही। आमच्या मावळ पट्ट्यामध्ये एखाद्या बाईची जर डिलेव्हरी असेल ना त्या गाडीमध्ये डिलेव्हरी होईल। या ठिकाणी आज एवढा ऊन पडले आज या ठिकाणी इतकी वाईट अवस्था आहे गाडी आपण गाडीचं बघू शकता। अहो त्या ठेकेदाराने ते पैसे काढून घेतलेत आणि त्यांना मूर्खाने हे डबे नाही भरवले। कोणतं गाव आम्ही येणे गावात रोज प्रवास करू अवघड मनके दुखा लागले मनके दुखा लागले मनके कधी होणार आहे तवा होती त्याचा आमदार साहेब तवा करतील तवा करतील ते जाऊ आपलं 2-3 महिने झाले खेती झाली 2-3 महिने झाले रस्त्याचं काम झाले अजून गोष्टी मुरुम पाडला नाही काहीच नाही आणि फक्त पाठीमागं तसंच आहे काय बेल सगळीकडे तसंच आहे। संदीप भाऊ यांनी हा खरं तर हा रस्ता मूर्खपणाचा एस्टिमेट आहे। हा रस्ता अजून 3 फूट वाढवायला पाहिजे होता। 3 फूट उंची जर झाली असती ना 3 फूट जर उंची झाली असती ना त्यांच्या वाड्याचं झाला पाहिजे 0 करायला पाहिजे। हा अजून खड्डा तसाच आहे। त्यांना एवढे कितीतरी कोटी रुपये PW कोण आणि मी नेहमी सांगत जातो का या PWचे अधिकारी मूर्ख आहे चालेल 1 नंबर मूर्खपणाचं लक्षण आहे। संदीप भाऊ तुमचं अभिनंदन तुम्ही उदापूरचं खरं तर ते रस्ता उघडून टाकला तुम्हाला मी धन्यवाद देतो। हा सुद्धा या ठिकाणी पूल केलेला आहे या ठिकाणी एवढी उंची वाढायला पाहिजे होती। आता हे खड्डे हे सगळं मोटरसायकल म्हणतो आलं होण्याची 40 किलोमीटर पुढे जायचे संदीप भाऊ हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी प्रवाशांना इतका त्रास होतो खड्ड्यानंतर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे कोणाचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि तर ट्रॅफिक एवढी जाम होती तरी हे असं निकृष्ट दर्जाची कामं झाल्यामुळे ना हे लोकांना ट्रॅफिक जे लोक जातात ना प्रवाशांना अतिशय त्रास होतो तरी हा त्रास कोणी घालत नाही यांनी लक्ष घालायला पाहिजे ना। शासन आपण निवडून दिलं आमदार यांनी लक्ष घालून हे करायला पाहिजे ना। आपण ज्या वेळेला जनतेने निवडून दिले जनतेची सोयी करायला पाहिजे अनेक ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत या समस्या सोडवायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी लक्ष घालून ही समस्या पहिली सोडवावी। हे लांडे म्हणतात हे योग्य रस्त्याबद्दल काय कधी होईल नीट रस्ता कधी होईल काय माहिती काय आमदारांकडे काय मागणी काय माहिती रस्ता तसा झाला तर काय मागणी नाही का तुमचं आता झाली जुन्नर पासून आंबे हातवीज नाणेघाट परत इथं उच्छिल पर्यंत जाणारा जो रस्ता आहे ना अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे। इकडे दातखेळवाडी पासून तर हे संपूर्ण 4 मार्गाचे रस्ते आहेत। देवराम शेठ जे बोलतात ना ते अतिसत्य आहे। हे PWDचे अधिकारी आहे ना कुणाचं ऐकत पण नाही काही नाही। एक मोठा अधिकारी म्हणून या
आता मूर्ख अधिकारी या पीडब्ल्यूला मूर्ख अधिकारी आहेत. त्यांना फक्त पैसे आणि बोगस काम. आज जर इथं म्हणलं तर हा खड्डा त्यांनी अजून 3 फूट खड्डा भरून घ्यायला पाहिजे. हे कायची बोगस कामं करतात. त्यांना कोणता आशीर्वाद आहे. मी वरडून आम्ही करतो मागे आपण तुम्ही सर्व पत्रकारांनी खानगावला केलं. जुन्नर ते गाडघर, जुन्नर ते आंबोली, जुन्नर ते आंबेहाती अशी एवढी रस्ता हाताने किती आले. 5 लोकांचे मणके गेले मणके. या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी एक अपघात झाला. त्या माणसाचा दत्तक पडल्यानंतर त्या माणसाचं खरं तर पाय मोडला, दात पडले. त्याला कोण भरपाई देणार आहे. या ठिकाणी पाऊस आला होता आणि मोटरसायकलच्या त्या ठिकाणी आपण त्यांनी या ठिकाणी हे केलेले. अशा प्रकारचा माझा विचार तर या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांचा निषेध करतो. आणि हा बेलेकर आहे ना, 1 नंबरचा मूर्ख ठेकेदार. फक्त दिसायला मोठा आणि आहे खोटा. कुठल्या त्याच्या कामाला क्वालिटी आहे बेलेकरच्या. तेव्हा 200 कोटीची कामं घेतो पण निवळ बोगस. याला का कोणी कोण काळ्या यादीत टाकीत नाही. या बेलेकरला काय या बेलेकरचं कोणी काही करीत नाही. आज जवळजवळ आम्ही 1 महिना झाला ओरडतोय एक खड्डे बुजव. मी त्याची बेलेकरला फोन केला, त्याने फोन नाही उचलला. नंतर त्याच्या पोराने फोन उचलला. त्या पोर म्हणले काय आम्ही नाही जा म्हणले, काय बातम्या करा नाही तर काय करा ते करा. अशा प्रकारची त्यांची दादागिरीची भाषा आहे. मी खरं तर पत्रकार मित्रांनो, मोरे साहेब, काका, संदीप भाऊ, तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगू इच्छितो का या ठेकेदारांचं खरं तर यांना किती पुढे कामच नाही दिली पाहिजे. मावळामध्ये यांना काय कामं द्यायच्यात ना, तिकडे हवेला तिकडे वाटोळा करा. आमच्या मावळपेठेचा वाटोळा करू नका. अशा प्रकारचा मी यांचा खरं तर निषेध करतो. आणि मीडियाच्या माध्यमातून पत्रकार तुम्ही या ठिकाणी संदीप भाऊ, काका आणि मोरे साहेब तुम्ही आलात आणि अवस्था पाहिलेली आहे तुम्ही खरं तर या आपटाळे जुन्नर रोडची. आता तुम्ही जर पाहिलं ना पुढं खानगाव पाशी गुडगाईत गेले खड्डे. आम्ही जर त्यांनी हे खड्डे नाही बुजवले तर माझा इशारा आहे का दर या 8 दिवसात 2-3 दिवसामध्ये खड्डे नाही बुजवले तर आम्ही या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करतो. त्या भीतीने तरी ते खड्डे बुजवत का बघू. त्या बेलेकरला माझा हा रोड त्याच्या ताब्यात टेंडर भेटलेले. त्यांना 8 दिवसाच्या आतमध्ये हे खड्डे बुजवावं. नाही तर या रस्त्यामध्ये आम्ही झाडे लागवड करणार आहे. त्या ठिकाणी वृक्षारोपण, झाडे लावा, झाडे जगवा. अशा प्रकारचा इशारा माझा खरं तर या पश्चिम भागाच्या वतीने आहे. त्यांना मी 8 दिवसाची मुदत देतो. त्याने 8 दिवसामध्ये खड्डे बुजवावं. धन्यवाद, नमस्कार.